असेल. चला मॅचला आम्ही सुरुवात करतो. अंपायर लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. थोड्याच वेळामध्ये आता या स्पर्धेच्या सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस सुरुवात होत आहेत. बक्षीसपात्र फेरींना सुरुवात होते. तसेच आमच्या सर्व मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेच्या दिशेने वाढताना आम्हाला पाहायला मिळते. हीच खासियत आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन बॉस ट्रॉफीची. करूयात मॅचला सुरुवात. टाकूयात या मॅचचा पहिला बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अजय पवार, नॉन स्ट्राइक एंडला अक्षय. बॉलिंग मार्कवरती कोणता गोलंदाज असेल याची देखील नोंद घ्यावी लागेल. चला स्पीडअप घ्यायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. स्पीडअप घेणार आहोत आपण. 2 ओव्हरची मॅच. आणि कालच्या दिवसापर्यंत 4 टीम पात्र झाल्या होत्या. गोठीवली गाव 11 प्रतिनिधी पाठवून द्या. 11 पॅन्थर्स, त्याचबरोबर एसीसी नईवाडी, संयुक्तरित्या मराठवाडी आणि पिंटू दादा 11 करंदोशी. चला चारी संघांचे संघ कर्णधार अथवा प्रतिनिधी लगेच पाठवून जाते. जास्त वेळ घेऊ नका. पुढील फेरीसाठी आम्ही लॉट्स पाडतो, चिठी लॉट्स पाडतो, याची देखील नोंद घ्यायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. सेमीफायनल क्रमांक 1 पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन ग्रामीणचा हाफ. आजच्या दिवसामध्ये या दोन संघांनी अगदी आपण पाहतोय मजल मारले. श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोशेटवाडी विरुद्ध टीम फणसवाडी 11 वाटोळे आमने सामने खेळ करतात. जो जिंकेल भवानीनगर सर्वे संघासोबत 2 हात करेल या स्पर्धेच्या फायनल मॅच मध्ये, याची देखील नोंद घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती अक्षय आखाडे, वेगवान गोलंदाज आणि विविधता देखील त्याच्याजवळ भरपूर येतं. स्ट्रायकिंग एंड वरती लेदर क्रिकेटचा भला मोठा अनुभव असलेला फलंदाज अजय पवार. बिग बॅटल, पंचांचा ग्रीन सिग्नल करतोय मॅचला सुरुवात. ओव्हर दी विकेट अक्षय टू बॅटर अजय. पहिलाच बॉल साठी होता. क्षेत्ररक्षक आहे. वा काय पर्स लगावले तिकडे. पहिल्या मध्ये चेंडू फील्ड, तदनंतर कलेक्शन आणि तदनंतर फेकी. प्रत्येक जण गेलाय पाठीवरती थाप देतोय. शब्बासकीची हीच तर सुरुवात आहे या खेळाडूची. विराज आहे. सिंगल रन पहिल्या बॉल वरती आले. तदनंतर पहा रिप्ले दाखवला जातोय. त्याच्याजवळ चेंडू गेला होता. चेंडू त्याने पहिल्या मध्ये फील्ड केला. डाईव्ह लगावून फेकी देखील त्याच पोझिशन मध्ये आम्हाला पाहायला मिळते. 1 बॉल 1 रन. पुन्हा एकदा तोच आहे. चेंडू देखील त्याच्याजवळ, चेंडूला जायला आवडतंय. दुसरा बॉल, दुसरी धाव, 2 बॉल पूर्ण, 2 धावा धावफलकावर. चला जास्त वेळ घ्यायचं नाहीये. टीम मीटिंग करायचे नाहीयेत. यानंतर भरपूर साऱ्या मॅचेस आम्हाला खेळवायचे आहेत, त्याची देखील नोंद घ्या. एसीसी नवीवाडी. चला या शेवटचे कॉल असतील चारी संघांना. गोठिवली गाव 11, त्याचबरोबर एसीसी नवीवाडी संयुक्तरित्या आम्हाला पाहायला मिळेल मराठवाडी आणि त्याचबरोबर पिंटू दादा 11 करण जोशी आणि 11 पॅन्थर. चारी संघाचे संघ कर्णधार पाठवून द्यायचे आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. अजय बीट केलाय. या चेंडूवरती धाव मिळते की नाही, नाही मिळत. डॉट बॉल आलाय. तिसरा बॉल पूर्ण झालाय. संघाची धावसंख्या स्थिर. धाव फलकावरती धावा 2च फक्त. ही मॅच महत्वपूर्ण आहे. फायनलचं तिकीट भवानीनगर सर्वे संघासोबत कोणता संघ 2 हात करेल या बॉयज चषक 2026च्या फायनल मॅच मध्ये. शॉर्ट बॉल होता. भरपूर प्रचंड ताकद तर लगावलंय आणि त्याचबरोबर चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे पाठवलाय. अजय पवार ब्रँडेड. अक्षय आखाड्यावरती हा हल्ला देतोय. धावा पूर्णपणे 6 षटकार. 8 रन. 4 बॉल पूर्ण. धावा धावफलकावरती 8. बॉल चषक 2026 मॅचला करा सुरुवात. जास्त वेळ घेऊ नका.
चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ देऊ नका पंच तुम्ही. षटकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 8, 4 बॉल पूर्ण झालेत, 8 धावा धावफलकावरती. पहा यावेळी देखील फटका फसलाय की काय नाहीये, यावेळेला देखील बिकीट येतोय. अजय पवारच्या बॅटमधून सरळ सीमारेषे पलीकडे जातोय. पहा या षटकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धाव फलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत अर्थातच 14. पागडी चिठ्ठी लॉट्स पाडले जातात. गोटिवली गाव 11, त्याचबरोबर एसीसी नवीवाडी, सह्याद्री क्रिकेट असेल 11 पॅन्थर. आणि संयुक्तरित्या खेळ करत असताना मराठवाडी आणि पिंटूदादा 11 करण जोशी. चिठ्ठी लॉट्स पाडले जात आहेत. प्रथमेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही चिठ्ठ्या उचलत होतो. लॉट्स पाडले जातील, हा मान त्यांचा होता. आणि तदनंतर मात्र पिंटूदादा 11 मराठवाडी, त्याचबरोबर संघ खेळ करताना आम्हाला पाहायला मिळेल सह्याद्री 11 पॅन्थर्स आणि तदनंतर गोठिवली गाव 11 आणि त्याचबरोबर एसीसी नवीवाडी संघ आमने सामने खेळ करतील. चारही संघांनी तयार राहायचे. पुन्हा मी लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टॉस केला जाईल. अगदी पुन्हा एकदा आम्ही लॉट्स तुमच्या समोर घेऊन येतोय. एसीसी नवीवाडी आणि त्याचबरोबर आम्हाला पाहायला मिळेल एसीसी नवीवाडी आणि गोठिवली गाव. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय 11 पॅन्थर्स विरुद्ध टीम आम्हाला पाहायला मिळेल पिंटूदादा 11 करण जोशी मराठवाडी. 1 ओव्हर 20 धावा धावफलकावरती आलेत. आकडा मोठा गाठला पहा या फलंदाजांनी. अजून एक शॉट जाम फॉलोथ्रू मध्ये शुभम कोराडे अडवायचा प्रयत्न करत होता. एक रन तर पूर्ण केला. स्ट्रायकिंग एंड वरती अजय आणले जात आहे. आशिबा जाधव बॉस चषक 2026 बक्षीस पात्र फेऱ्या सेमीची मॅच. वा काय फटका आहे, अगदी नेत्रदीपक फटका, सुरेख फटका, डोळ्यामध्ये सामावून ठेवावा असा फटका. अजयच्या बॅटमधून त्याच्या या मॅच मधील 4था बिगिट षटकार. आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या थेट जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा येत आहेत 27. पहा स्क्रीनशॉट काढावा आणि स्टेटसला टाकावा असा शॉट सिलेक्शन आणि प्रॉपर फटका आम्हाला पाहायला मिळतोय. दोन बॉल 27 या धावा आम्हाला पाहायला मिळत आहे धावफलकावरती. चला मॅचला पुन्हा सुरुवात करा. संध्याकाळचं सत्र थोडासा पावसाचं देखील वातावरण झालंय. आणि येणाऱ्या मॅचेस यानंतर होणारी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन ग्रामीण हाफची फायनलची मॅच भवानीनगर सळवे संघासोबत 2 हात करणार आहेत. हा बॉल पंच कळवत आहेत वाईड बॉल आहे. प्रेशर पूर्णपणे साफ दिसतंय. गोलंदाजाच्या मुखावरती थोडासा मागे आपटलाय आणि तदनंतर एक सिंगल रन. सिंगल निश्चित संघाची धावसंख्या आता 28 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अठ्ठावीस धावा. तदनंतर अजून एक जाग्यावरतून अजय पवारच्या इनिंग मधील 5वा धमाका. अजय पवारची बॅट आता शांत बसत नाहीये. आग होकते मैदानाच्या आतमध्ये. गोष्टवाडीच्या गोलंदाजानं आता मात्र त्यानं घाम फोडलाय. ज्याचं नाव आहे अजय पवार. फणसवाडी 11 वाटोळे गावचा रणधुरंदर या मॅचच्या आतमध्ये अगदी 7 समुद्रा पलीकडे जाऊन आतापर्यंत गाजलाय बरसलाय. आणि या मॅच मध्ये देखील तो पहा त्याच प्रकारचा खेळ करतोय. पाहता संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 36. 36 वाईट +1 होता माप्यासहित तो आम्ही ऍड केलाय. 36 धावा आम्हाला पाहायला मिळत आहेत.
हो, बाउंड्री लाईन वरती अगदी इकडे कॅच केले कम्प्लीट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. बाउंड्री लाईन जवळ कॅच बनवली जाते. आता अजय पवारचा एक दमदार खेळ तो देखील चाललाय माघारी, परंतु आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या पोझिशन मध्ये आणून उभं करून ठेवलं अजय पवारने. हरकत नाहीये, नवीन फलंदाज या धावत जास्त वेळ घेऊ नका. प्रवीण येत आहेत ॲज अ ओपनर म्हणून येत होते आता, परंतु ते इनॅट नंबर 3 वरती खेळ करताना आम्हाला पाहायला मिळतील. प्रवीण 4 बॉल पूर्ण, येणारे 2 बॉल. संघाची धावसंख्या अजयच्या एक हाती खेळीनुसार 31 धावा 9 चेंडूमध्ये त्याने ठोठावल्या आणि तदनंतर तो गेला डगआउटच्या दिशेने. 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या धावफलकावरती 36. प्रवीण स्ट्रायकिंग एंड वरती. शुभम कोराडेचा पुढील बॉल फेस करतील श्री वाघजाई युवा स्पोर्ट्स गोष्टवाडी. त्रिफळाची चला या नवीन बॅटर. बॉलर शुभम कुराडे. सलगच्या पाहायला गेलं तर विकेट निशी. प्रवीणला देखील पाठीमागे पाठवले. नवीन फलंदाज फणसवाडी 11 वाटोळे या योगेश आलेत. स्वतः टीम कॅप्टन या संघाचे. संपूर्ण संघाला योग्य त्या दिशेने चालवतात, संपूर्ण संघाला सोबत घेऊन या संघाचे नेतृत्व करतात असे योगेश मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. धावा धावफलकावरती 36 आलेत. फटका होता यावेळेला. शॉर्ट बॉल फेकी केला तदनंतर देखील क्षेत्ररक्षक तिकडे होते. अजून एक विकेट आणि तदनंतर मात्र सलगची 3री विकेट घेताना आम्हाला पाहायला मिळत आहेत शुभम कुराडे. विकेट हॅट्रिक जी मात्र बॉस चषक मधील आपण पाहतोय नोंदवली जाते शुभम कुराडे यांच्या नावावरती. जरी पहिल्या 2 ते 3 चेंडूवरती मोठे फटके आले होते, परंतु अखेरचे 3 चेंडू जे महत्वपूर्ण प्रकारे हाताळून या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक मिळवले शुभम कुराडे यांनी. तर मॅचचं समीकरण असं: 36 धावा आल्या, 37 धावांचं आव्हान 12 चेंडूमध्ये बनवावं लागतील. 37 धावा विजयासाठी टीम श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोष्टवाडी या संघाला. मैदान कोणीही सोडू नका, मैदानासोबत जोडून राहा. थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेची फायनल मॅच, तदनंतर ओपनच्या सेमी आणि तदनंतर फायनल मॅच आम्ही खेळवणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. पाहत राहा, ऐकत राहा बॉस चषक 2026चा महासंग्राम. फलंदाज आता कोण येतील? सलामीची जोडी त्यांच्यावरती भरपूर सर्वांच्या नजरा असतील, कारण की आता मोठं आव्हान तुम्हाला 2 ओव्हरमध्ये चेस करायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टाकले उजवं पाऊल सकारात्मकतेने टाळ्यांचा कडकडाट सांगून देतोय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी राहिली तर मात्र एक मोठं आव्हान देखील पार करू शकते, ज्यांचं नाव आहे राजेश कुराडे आणि भरत कुराडे आम्हाला पाहायला मिळत आहेत.
स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर भरत कुराडे, नॉन स्ट्राईक एंडला राजेश कुराडे, बॉलिंग मार्क वरती अजय पवार. ही ओव्हर महत्वाची. 37 धावांचं आव्हान. 18.50च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. करूया मॅचला सुरुवात. लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट. पहिला बॉल यावेळेला कशा प्रकारे वाईड बॉल येतोय. वाईड बॉलनीची सुरुवात. 1 रन धाव फलकावरती आले. संपूर्ण टीम डगआउट पहा. गोष्टवाडी संघाचा जो सकारात्मकतेने ऊर्जेने प्रोत्साहित करतो या दोन फलंदाजांना. कोणताही चेंडू पूर्ण नव्हता. एक धाव फटका. फुलटॉस बॉल. यावेळेला पंच इंटरेस्टेड नाहीये. चेंडू हवेमध्ये होता. त्यानंतर अजय पवार स्वतः धावत केलाय. फेकी कोणत्या स्ट्राईकला नाहीये. 2 धावा पूर्ण होणार आहेत. इकडे 2 धावा पूर्ण होत आहेत. 1 बॉल पूर्ण. संघाची धाव संख्या धावफलकावरती धावा येत आहेत 3. 1 बॉल पूर्ण आणि 3 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. बिमरसाठी चेक केलं जाईल. थोड्याच वेळामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. वरती कोणी येऊ नका. आमची आहे टीम संपूर्ण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट बॅटिंग करणाऱ्या टीमचा. त्यांनी रिव्ह्यू गमावलाय याची देखील नोंद घ्यायची. पहिला बॉल पूर्ण. 3 धावा धावफलकावरती आलेत. एक बॉल 3 धावा. कमी गतीने हाताळला. जाणून घेतला परंतु डी झोन मध्ये 1 रन देऊन जाईल. 2 बॉल पूर्ण. संघाची धाव संख्या धावफलकावरती धावा येत आहेत 4. 2 बॉल पूर्ण आणि धावा 4 धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहे. ती ओव्हर महत्वपूर्ण आहे. अजयच्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मिळवून देणं गरजेचं आहे. ती सुरुवात मिळवून दिली जाईल का भरत आणि राजेशच्या माध्यमातून. 2 बॉल 4 धावा. तदनंतर होणारी फायनलची मॅच भवानीनगर सळवे विरुद्ध जो संघ जिंकेल तो ग्रामीणच्या हाफ मधून फायनल मॅच खेळताना आम्हाला पाहायला मिळेल. बॉस चषक 2026. ट्रॉफीज आमच्या पहा. पूर्ण ट्रॉफी हाऊस. चमचमत्या ट्रॉफीज. पर्सनल पारितोषिक सगळं काय आम्हाला पाहायला मिळत आहे. कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 बॉल स्पीड केलाय. फेकी करते. सिंगल रन या चेंडूवरती येते. 3 बॉल पूर्ण. संघाची धाव संख्या धावफलकावरती धावा 5. राजेश कुराडे यांनी घेतली जबाबदारी. स्ट्राईक केली. रोटेट. डाव्या हाताचा डावखुरा फलंदाज. लिव्ह केला जातोय. वाईड बॉल आहे. लेग स्टिकला मिस करतोय. तदनंतर देखील वाईड +1. या 2 धावा आलेत. या 2 धावेणीशी आता समीकरण बदलत आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 8. 8 या धावा धावफलकावरती आलेत आता. 3 बॉल पूर्ण. अजयचे एक्स्ट्राचे रन खर्च करतोय आता. बॉल चांगला होता. वेगवान होता. त्याच्यावरती देखील पहा. चेंडू वॉच करेपर्यंत बॅट स्विंग करेपर्यंत सिंगल रन पूर्ण केली जाते. 4 बॉल पूर्ण. संघाची धाव संख्या धावफलकावरती धावा येत आहेत 9. चार बॉल 9 धावा. शेवटचे 2. अखेरचे 2. कमी गतीने सरळ आमच्या दिशेने. प्रयत्न करत होता प्रेम तिकडे परंतु नाही त्याच्या हाताला सापडला. धावा देऊन गेला 4. या 4 धाव्याने संघाची धाव संख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 13. 13 धावा या धावफलकावरती आलेत. सात चेंडू मध्ये 24 धाव्यांची गरज आहे. 1 रन येते. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज असेल. पाहता येणारा गोलंदाज देखील कोण आहे पाहणं गरजेचं. चला धावत यायचंय. जरूर सर्वजण शुभम कडे पाहताय. शुभम वरती सर्वांच्या नजर आहे. शुभम बॉलिंग मार्क वरती की कोण येणार आहे. शुभमच येणार आहे.
शुभमला कॉल दिलाय संघ कर्णधाराने, ही ओव्हर तुला हाताळायची आणि तुझ्या जवळ आहे 23 धावा डिपेंड करण्यासाठी. 6 मध्ये बनवायचे, 23 धावा बनवल्या तर विजय तुमचा, रोखला तर विजय फणसवाडी 11 वाटोळे संघाचा. नेव्हरमाइंड क्रिकेट हवंय, शांततेचं क्रिकेट हवंय आणि ते गोलंदाजी करत असताना शुभमला करावं लागेल. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. पिंटूदादा 11 करण जोशी आणि मराठवाडी संयुक्तरित्या संघ कर्णधार या. मराठवाडी आणि पिंटूदादा 11 करण जोशी, 2 गाव एक टीम कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सहाला 23 धाव्यांची गरज. सहा चेंडू मध्ये 23 धाव्यांची गरज. शुभमचा पहिला बॉल समोर राजेश कुराडे सारखा जिल्हा आयकॉन खेळाडू राजेशच्या पहिल्या बॅट मधून 23 धावा चेस करण्यासाठी हा षटकार आला आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या आता थेट धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे. धावा 20. आता 5 मध्ये गरज आहे 17 धाव्यांची. काय करावं लागेल शुभमला? बॉलिंग मार्क वरतून बॅकफूट वरची गोलंदाजी थोडीशी थांबून फ्रंट फूट वरती वाडी शॉर्कर वाडी स्लाइनचे बॉल फिकी करावे लागतील आणि ते करेल का शुभम? आता अजय तिकडे पोहोचलाय. अजय मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळेल, जो शुभम पर्यंत पोहोचत असताना आता काय कान मंत्र देतोय, काय चर्चा चालली आहे, कशा प्रकारची चर्चा होईल, चर्चेचे परिणाम राजेश कुराडे यांच्या फलंदाजीवरती होतील का? इतकं सोपं नाहीये, कारण की या खेळाडूचं या गोलंदाजाचं जितकं वय आहे तितकं क्रिकेट, त्या वयाच्या आकड्या एवढं क्रिकेट राजेश कुराडे यांनी खेळलंय पाटण तालुक्याचं, असंही बोलायला हरकत नाहीये. बकासूर पाटण तालुक्याचा राजेश कुराडे स्ट्रायकिंग एंड वरतून सलग 2 वर्षाचा पीटीपीएल पुरस्कार त्यांनी मिळवला होता. राजे पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा जो स्ट्रायकिंग एंड वरतून खेळ करतोय. 5 मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. अजून एक फटका नाहीये शरीराचा, ओ फेकी नाहीये, ओव्हर थ्रो काय घडेल? 1 रन बनवले. पाहता 4 मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. भरत कुराडे स्ट्रायकिंग एंड वरती आलेत. भरतला देखील त्याची कामगिरी करावी लागेल. 4 मध्ये 2 षटकार खेचणं गरजेचं आहे. शुभम अजयने कान मंत्र दिला आणि त्याचा परिणाम राजेश कुराडे यांच्या बॅटिंग वरती झाला. सरळ अगदी ऑन बॉडी चेंडू फेकी केला होता. सिंगल रन ती देखील प्राप्त करून दिले. 4 मध्ये 16 धावा कशा प्रकारे बनवले जातील? फणसवाडी 11 वाटोळे संघ, सह्याद्री पठारावरचा संघ जो आज बॉल चषक 2026 मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवतोय आणि त्यामध्ये या संघाचा महत्वपूर्ण कमी वयाचा गोलंदाज ज्याचं नाव आहे शुभम. समोर भरत कुराडे फायटर जेट ऑफ पाटण तालुका. एअर स्ट्राईक करावा लागेल भरतला. थोडासा थांबलाय, विचार करतोय, घाम फुटलाय दोघांना देखील. समोर शुभमच्या समोर भरत. नाहीये स्क्वेअर लेग रिझन. अनेक रन पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा कॉल. प्रेम वेगाने जातोय. फेकी कोणत्या बाजूला केली जाईल? स्ट्रायकिंग एंड नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी आहे थोडीशी लेझी आणि त्याच दरम्यान या 2 धावा देखील आल्यात. प्रेम बोलतोय चालेल, एक्स्ट्राची रन नको आहे. 2 धावा गेल्या हरकत नाहीये. समीकरण आता 3 चेंडू आणि 14 आकड्यावरती येऊन थांबलंय. 3 मध्ये बनवायचे आहेत धावा 14. त्यासाठी हा चेंडू महत्वपूर्ण. भरतवरती जबाबदारी. मॅच टुवर्ड आहे. अगदी फायनलची तिकीट पाहिजे असेल तरी मॅच मिळवणं गरजेचं. मॅच मिळवायची असेल तर या 13 धावा मिळवणं गरजेचं. भरत कुराडेवरती जबाबदारी आली आणि त्याने ती जबाबदारी स्वीकारली. 3 मध्ये विजयासाठी सन्माननीय मारुती पाटील साहेब यांचं देखील आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. बॉल चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत, वेलकम. फटका डिक्लेअर स्वरूपाची 1 रन. आता मॅच मध्ये 2 ला सुखदेव शेठ या तुमचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. 2 मध्ये 13 बनवायचे आहेत. सन्माननीय सुखदेव शेठ या प्लीज वेलकम. तुमचं देखील आम्ही करतोय आमच्या बॉल चषक स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या सम्राट शेठ तुम्ही देखील यायचं आहे, तुमचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत, वेलकम. 2 ला 13. आता एक्स्ट्राचा बॉल. मॅच मध्ये पुन्हा रंगत निर्माण होणार. समोर आहे भरत कुराडे. शुभमने आतापर्यंत रोखलंय. त्याच्या अगदी मनामध्ये दडदड चालू असेल ती दडदड शांत. अजय पवार वारंवार येतोय, शांत करतोय, गोलंदाजी कशी करायची समजवतोय. 2 मध्ये लगेच खेळवायची. फायनल नाही आपली फायनल. पिंटू दादा 11. पहा फटका आलाय. धावा किती? 6 धावा. आता 1 चेंडू मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. 1 मध्ये 7 बनवायचे आहेत. पिंटू दादा 11 करण जोशी मराठवाडी या चला टॉस करण्यासाठी 11 पॅन्थर.
त्याचबरोबर आमचे मारुती पाटील साहेब त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या मित्रपरिवारांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. या 11 पॅन्थर टीम कॅप्टन अवी अमर मराठे टॉस केला जाईल इकडे मारुती पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. 1 मध्ये 7 धाव्यांची गरज, एक फेअर डिलिव्हरी. फणसवाडी 11 वाटोळे संघ गोज टू फायनल. टीम पिंटू दादा 11 करण जोशी मराठवाडी संयुक्तरित्या त्याचबरोबर 11 पॅन्थर टॉस केला जातोय मारुती पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. फटका आला तदनंतर फायनलची तिकीट मिळवले. पहा एक रन किती महत्वाची असते. डिक्लेअर स्वरूपाची रन आहे. इंचामध्ये 5 धावेनीशी मॅच गमावले गोष्टवाडी टीमने. तदनंतर मात्र फायनलचे तिकीट मिळवलंय फणसवाडी 11 वाटोळे. वेल प्लेड टीम. तदनंतर फायनलची मॅच ग्रामीणची आम्ही थोड्याच वेळामध्ये खेळू. भवानीनगर सळवे विरुद्ध टीम फणसवाडी 11 वाटोळे. त्या अगोदर ओपनच्या ॲप मधली मॅच आम्ही खेळतोय. कोण टॉस विन डिसिजन टॉस झालाय. टॉस जिंकलाय पिंटू दादा 11 करण जोशी मराठवाडी संघाने. डिसिजन कळवला जाईल. जास्त वेळ नाही आमच्या जवळ.